तर गाईज इथे मी अली रजा बेगम गुफ्तलिक खान बेगम बनून चाललेली आहे. रस्ता धरलेली आहे पुण्याला. सकाळी सकाळी उठलेली आहे. झोप पण माझी पूर्ण झालेली नाही आहे, पण कॅमेरा धरणं आवश्यक आहे. सो इथे बघू शकताय तुम्ही जान्हवी पुढं. मी ह्या वेळेला बॅग आणलीच नाही, कारण एक दिवसासाठी आली होती. तर बॅगचा बोजा नको आहे आपल्या हातामध्ये. जान्हवीला दिलेलं, जान्हवी चालते डुगू मुगू डुगू मुगू. इथे क्लायमेट एकदम A1 होतं ना, एक नंबर. सकाळी सकाळी 8 वाजताची आणि गर्दी एकदम कचऱ्यासारखी होती बसला. ह्या लोकांपासून मी नेहमी सावध राहते. जरा कोणी ओळख दिली ना की बोलतात, थोडी बाय घे गं जागा, दे थोडीशी बसायला. नंतर आपण आलेलो आहोत स्वारगेटला आले. जान्हवी टाकत आहे मीठ. बाई हळूहळू हायपर टेन्शन होईल उगाचच. नर्स मिठासारखी फ्री गोष्ट पण ती सोडत नाही. आणि तुम्ही बघू शकता इथे आपण घेतलेल्या उसाचा रस, कारण मला खूप जास्त चक्करसारखं झालेलं होतं फील. नंतर मग इथे फायनली रिक्षा भेटलेली होती खूप जास्त वेट केल्यानंतर. आणि मी इथे काहीतरी भाषण देत होते जान्हवीला सांगत होते, कारण रिक्षाच भरत नव्हती गाईज. खूप जास्त वेट केलेलं होतं आणि मला स्ट्रॉबेरी पाहिजे होती, पण मला स्ट्रॉबेरीच भेटली नाही आहे, कारण स्ट्रॉबेरीचा सीझन आहे. आणि ते माझे ॲब्रो पण खूप जास्त वाढलेले आहेत. बाबा गेल्यानंतर करावे लागले. नंतर आलेलं ते कंट्रोल चौकामध्ये हे माझं फेवरेट आहे. इथे मला दिसलेले स्ट्रॉबेरी, आणि खास मी स्ट्रॉबेरी शेक पिण्यासाठी मी आलेली आहे इथे ज्यूस सेंटरला, कारण इथे फ्रेश ज्यूस भेटतो. आणि तुम्ही बघू शकता एकदम टेस्ट होती ना, मला एकदम कूल वाटलं आणि माझा मूड पण थोडासा फ्रेश झाला. आणि नंतर मग इथे आपण आलेलो आहोत, जेवलेलो आहोत. मच्छी दिलेली होती आणि डब्यामध्ये ते खाल्लेले आणि ते रस्ता धरलेले. डायरेक्ट गादीवर पडलेलं आणि झोपलेलं. एकदम बोत मारून झोपायची गाईज. एकदम कुठूनच थंडीला जागा नाही भेटली पाहिजे आपल्या शरीरापर्यंत पोहोचण्यासाठी. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.